नेमकं मी स्टेशनवरती काय करत आहे यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. रामराम मंडळी, जय खानदेश. स्वागत आहे आपल्या मिनी ब्लॉगमध्ये. मी निलेश महाजन. तर आज भरपूर दिवसांनी आम्ही जात आहोत आमच्या गावी, ते म्हणजे जळगाव खानदेश. नुसतीच वरंबट्टी आणि वांग्याची भाजी. सर्व पॅकिंग वगैरे आपली झालेली आहे आणि तयारी पण एकदम झालेली आहे आणि घरातील सर्व दरवाजे खिडक्या वगैरे आपण व्यवस्थित बंद करून घेतलेले पण आहे, ते तुम्ही बघू शकाल. पिन तर आम्ही घेतलेला आहे, पण यामध्ये किती जण जेवतील हेच मला समजत नाही. 7 दिवसाची सुट्टी असल्यामुळे आपण मेन गोष्ट विसरत होतो, ती म्हणजे आपलं चार्जर. तर आपण चार्जरही घेतलेलं आहे, ते तुम्ही बघू शकाल. आपण ठेवलेलं आहे त्याला व्यवस्थित. सो फायनली गाईज आम्ही रेडी झालो आहे आणि आम्ही तर चालले भू. टाटा बाय बाय. इकडे बाय. तू पाहते काय दिसते बाय समोर दिसली. आता म्हण टाटा, म्हण टाटा. सो फायनली गाईज आम्ही आता निघालो आहे. आमच्या राणीला पण आम्ही टाटा बाय बाय केलेला आहे. आम्ही आमच्या गाडीचे नाव राणी ठेवलं आहे. तुम्ही तुमच्या गाडीचे नाव काय ठेवलं आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर हे आहे पालघर जिल्ह्यातील बोईसर स्टेशन. नुकतेच आपण स्टेशनवरती पोहोचलो आहोत. तर मित्रांनो, आम्हाला जायचं होतं पालघरला. पालघरवरून आमची ट्रेन होती. तर तिकीट काउंटरला गर्दी असल्या कारणाने मी ऑनलाईन तिकीटचा सहारा घेतला आणि तुम्ही बघू शकाल की एकदम कमी टायमामध्ये आमचं तिकीट आम्हाला मिळालं. जास्त टाईम न करता आम्हाला आमचं तिकीट मिळालं आणि आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. तर मित्रांनो, तुम्ही लिफ्टमध्ये काय ऑब्झर्व केलं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, हे आहे बोईसर स्टेशन व बोईसर स्टेशनवरील ही गर्दी. डहाणू ट्रेन नुकतीच आलेली होती आणि ही त्यातली गर्दी तुम्हाला बघायला मिळेल. तर हे आहे रेल्वे स्थानकावरील स्टेटस बोर्ड. यावर तुम्ही सर्व प्रकारच्या रेल्वेचे स्टेटस बघू शकतात. तर मित्रांनो, आमच्या ट्रेनचा टाईम झालेला आहे. डहाणू ते पालघर जाणारी ट्रेन नुकतीच थोड्या वेळात येणार आहे. तर तुम्ही बघू शकाल की किती सारी गर्दी तुम्हाला बघायला मिळेल. तर तुम्ही बघू शकाल की हे आहे मुंबई लोकल मधील जीवन. तो लोकलला बाय बाय केला आणि आम्ही पोहोचलो पालघर स्टेशनला. आता इथून आम्ही जाणार आहोत प्लॅटफॉर्म क्रमांक 1ला, जिथून आमची ट्रेन येणार आहे. तर ऐतिहासिक दृष्टीने जर पालघर जिल्ह्याला बघायला गेले तर पालघर जिल्ह्यात तुम्हाला थंड हवेचे ठिकाणही पाहायला मिळते, ते म्हणजे जवाहर, ज्याला पालघरचे महाबळेश्वरही म्हणतात, जिथे घनदाट जंगले, धबधबे आणि आदिवासी संस्कृती अनुभवता येते. अजून ट्रेन यायला वेळ होता, तर त्यामुळे आम्ही टाइमपास म्हणून थोडे चिप्स घेतले. तर चिप्स सोबत थोडा वेळ टाइमपास केला. सो गाईज, आमची ट्रेन आता आलेली आहे आणि आता आम्ही सुरुवात करत आहोत आमच्या प्रवासाला. तर भेटूया आपण नेक्स्ट डेस्टिनेशनला. सो फायनली गाईज आम्ही आता पोहोचलो आमच्या जळगाव स्टेशनला. तर फर्स्ट टाइम आम्हाला एस्केलेटर होती इतकी गर्दी बघायला मिळाली. तू सयरनी सयरानी मैं भी जानस आदिवासीनी. असा प्यार कर तुम्ही तुला तसा करावं नाही कोणी. सो फायनली आम्ही आता घरी पोहोचलोय आणि घरात आल्यानंतर बघतो तर काय कोणीच दिसत नाहीये. तर तुम्ही बघू शकत असाल की ही आहे आमची आई. तर तुम्ही बघा तिच्या चेहऱ्यावरील किती मस्त एक्सप्रेशन आहे. तर माझा ब्लॉग आज इथंच संपवतो आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.